नमस्कार मित्रांनो, कोकण एक स्वर्ग या यूट्यूब चॅनलवर आपलं धन्यवाद. व्हिडिओ बनवायचं कारण की काल मी एक व्हिडिओ बनवली होती की शेतामध्ये पाणी बांध अडवून आम्ही जे पाणी आणलं होतं त्या पाण्याची शेतापर्यंत पाणी कसं येतं ही संपूर्ण व्हिडिओ मी बनवले आणि शेतामध्ये पाणी आल्याच्या नंतर आम्ही त्या पाण्यावरती आम्ही शेती लावणार आहोत. मळीचे आता चिखल करणार आहोत ते तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती दाखवणार. धन्यवाद मित्रो. काल जे आम्ही व्हाळामध्ये बंधारा बांधला होता की शेतामध्ये पाणी आणण्यासाठी. पाणी आणण्याचं कारण म्हणजे पावसानं थोडी दडी मारल्यामुळं भात लावणीला थोडा विलंब होतो आहे आणि त्याकरता पाण्याची कमतरता भासत असल्यामुळं आम्ही व्हाळाला बंधारा बांधला आणि तिथून आम्ही पाणी आणलं आणि ते काल आम्ही आणलं होतं आणि तुम्हाला पहिल्या भागामध्ये ते दिसणारच आहे आम्ही बंधारा कसा बांधला तो. आणि ते जे आम्ही पाणी घेऊन आलो आहे ते बघा, हे जे समोर दिसतंय हे पाणी आम्ही तिकडून घेऊन आलो आहे आणि हे पाणी आम्ही आमचे शेतकरी रवींद्र भांबाडे यांच्या शेतामध्ये पाणी आम्ही घेऊन चाललो आहे. हे बघा, हे पाणी आता ज्या ठिकाणी आता मळी आम्ही लावणार आहोत त्या मळीमध्ये आम्ही पाणी नेलेलं आहे. हे बघा, संपूर्ण शेत भिजलं आहे, पाणी मळ्यांपर्यंत पोचलं आहे आता. हे बघा, आता आमचे रवी भांबाडे आता थोड्या वेळानंतर हा ट्रॅक्टर चालू करून मळीची चिखल करणार आहेत. आता हे पाणी सर्व मळीला लावून घेत आहेत. अगोदर संपूर्ण मळीला पाणी लावून घेतल्यानंतर ट्रॅक्टर चालू केलेला आहे. आता जवळजवळ पहिली नांगरणी आता होत आली आणि स्वामीचं शेत लावण्यासाठी नाना सुद्धा आलेले आहेत. हे बघा, बांध घालतात पाण्यासाठी. आता खत मारल्यानंतर पुन्हा एकदा नांगरणार. आता चिखल जवळ झालेली आहे. आता खत मारल्यानंतर एकदा फिरवून घेणार आणि त्याच्यानंतर मग भात लावायला सुरुवात.
चिखल. तर स्वामींची चिखल संपूर्ण झालेली आहे आणि स्वामीने आता आपला ट्रॅक्टर बाहेर आणलेला आहे. आता या पेंड्या आहेत त्या संपूर्ण जरा धुवून घेणार आणि त्यानंतर म्हणजे धुण्यासाठी पेंड्या धुवायच्या कशासाठी की त्यांच्या ज्यावेळी आपण भात ते काढतो त्यावेळी त्याला माती भरपूर असते, त्याच्याकरता ते हलकी होण्यासाठी जरा धुवून घेतलं की जरा बरं पडतं लावते वेळी, म्हणून पेंड्या जरा धुवून घ्यायच्या. हे आता पेंड्या धुवून घेतोय. आता पेंड्या धुवून झालेल्या आहेत. आता या भात लावण्यासाठी घेऊन चाललाय. आता या संपूर्ण मळीत पेंड्या टाकून घेणार आणि त्याच्यानंतर मग लावायला सुरुवात. आता स्वामींच्या पेंड्या टाकून झालेल्या आहे आणि स्वामीने आता लावायला सुरुवात केलेली आहे आणि नानासुद्धा भात लावायला आलेला आहे. हे बघा नाना सेट पेंड्या आणाय निघाले. जवळजवळ मळे आता लावत पूर्ण होत आले. स्वामीने तर जोरच मारलाय. आता संपूर्ण मळी लावून झालेली आहे आणि आता बाहेर पडलेत.